नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी डॉक्टर राज जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत असताना वेळोवेळी पावलोपावली पानोपानी आपला ऊर अभिमानाने भरून येतो। त्याला खूप सारी कारणं आहेत, परंतु त्यात सर्वात महत्त्वाचं एक कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संपूर्ण स्वराज्य यांचा बिमोड करण्यासाठी म्हणून जे काही सरदार किंवा जे काही सेनापती त्यांच्यावरती चालून आले, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सर्व सेनापतींचा, त्या सर्व सरदारांचा सुपडा साफ केला। परंतु त्यातल्या त्यात एक सेनापती असा होता ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना तह करण्यास भाग पाडले। अर्थातच हा तह करण्यामागे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेगळा गनिमी कावा होता। तो आजचा विषय नाही, कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू। परंतु लोकार्थाने का होईना छत्रपती शिवाजी महाराजांना त्या सेनापती पुढे तह करावा लागला। त्या सेनापतीचं नाव म्हणजे मिर्झा राजा जयसिंग। छत्रपती शिवाजी महाराज किती पॉवरफुल योद्धा आणि राजे होते हे तुम्हाला आणि मला सर्वांनाच माहिती आहे। आणि मिर्झा राजा जयसिंगाचं व्यक्तिमत्व इतिहासामध्ये अत्यंत उत्तुंगपणे अधोरेखित केलेले। त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्यांच्या मनात कित्येकदा असा प्रश्न येतो की एक तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राजे होते, मिर्झा राजा जयसिंग सुद्धा राजपूत हिंदू होता। जर हे दोन लोक एकत्र आले असते तर भारताचा आणि हिंदुस्थानचा इतिहास काहीसा वेगळाच झाला असता, असा एक साधक बाधक प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये येणं अगदी वास्तविक आहे। परंतु इतिहासात तसं काही घडलं नाही। ते का घडू शकलं नाही यावर आज आपण चर्चा करणार आहोत। आणि पुढे पुरंदरचा तह झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्याच्या नंतर जयसिंगासोबत काय झालं हे बऱ्याच लोकांना माहीत नाही। त्याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। सर्वप्रथम आपण मिर्झा राजा जयसिंगाबद्दल किंवा त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घेऊयात। मिर्झा राजा जयसिंग हे सूर्यवंशी राजपूत कछवाह घराण्यातील होते। प्रभुरामचंद्राला दोन मुलं लव आणि कुश, या कुशापासून जो वंश पुढे चालत आला त्याला कछवाह वंश असं म्हटलं जातं। आणि मिर्झा राजे जयसिंग हे याच वंशातील होते। राजा मानसिंगाने सर्वत्र तलवार गाजवली, पराक्रम गाजवला आणि अकबराच्या सीमा वाढवून दिल्या। त्यामुळे अकबराने त्यांना मिर्झा राजा हा किताब दिला होता। मिर्झा म्हणजे राजपुत्र आणि सोबतच सप्तहजारी मनसबदारी सुद्धा दिली होती। अकबराच्या काळामध्ये सप्तहजारी मनसबदारी असलेले फक्त दोन लोक होते, त्यातीलच एक म्हणजे राजा मानसिंग। त्यावेळेसपासून या घराण्याला मिर्झा हा किताब लागलेला आहे। मिर्झा राजा जयसिंगाचा जन्म 1609 साली झाला। वयाच्या 8व्या वर्षी मिर्झा राजा जयसिंग हे जहांगीराच्या सेवेत रुजू झाले। परंतु त्यांच्या पराक्रमाला जो बहर आला तो आला शहाजहानच्या काळामध्ये। शहाजहानच्या काळापासून पुढे मरेपर्यंत एकही वर्ष असं गेलं नाही जेव्हा मिर्झा राजा जयसिंगाने आपली तलवार किंवा शमशेर गाजवली नाही। आशियातील बुल्कपासून ते दक्षिणेतील विजापूरपर्यंत आणि पश्चिमेला कंधारपासून ते पूर्वेला मोंगीरपर्यंत सर्वत्र मिर्झा राजा जयसिंगाने आपली तलवार गाजवली। मिर्झा राजा जयसिंग जेवढे शूर आणि पराक्रमी होते तेवढेच ते मुत्सद्दी आणि धोरणी राजकारणी देखील होते। मुघलांच्या दरबारामध्ये मिर्झा राजा जयसिंगाचं वजन हे बेजोड होतं। इतकंच नाही तर औरंगजेब गादीवर बसला आणि दाराशुकोह गादीवर बसू शकला नाही। याच्या मागील कारणांमध्ये सर्वात मोठं कारण मिर्झा राजा जयसिंग हेच होते। मिर्झा राजा जयसिंग पराक्रमी होते, शूर होते, तेवढेच मुत्सद्दी होते आणि धोरणी राजकारणी होते। त्यांची विविध भाषांवरती पकड होती। उर्दू, डिंगल, तुर्की, पर्शियन या अनेक भाषांमध्ये ते विशेष पारंगत होते। दिल्लीमध्ये, आग्र्यामध्ये मिर्झा राजांची ओळख ही प्रति औरंगजेब अशी होती। मिर्झा राजाचं हे शौर्य, हा पराक्रम, हा मुत्सद्दीपणा, हा धोरणी राजकारणी, हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व, हे सगळं कुठपर्यंत तर जोपर्यंत औरंगजेब मिर्झा राजांच्या खांद्यावरती शिवाला दफे करण्याची मोहीम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्याचा बिमोड करण्याची मोहीम टाकत नाही तोपर्यंत। एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापनेचा डाव अतिशय जोमाने खेळत होते। आदिलशाही असो, कुतुबशाही असो किंवा मुघल असो, त्यांच्या आलेल्या प्रत्येक सेनापतीचा, सरदाराचा सपाटून पराभव करत होते। त्यातल्या त्यात जर मुघलांविषयी बोलायचं झालं तर मुघलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दक्षिणेचा संपूर्ण बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा सर्वात मोठा असा हिरा शाहिस्तेखानाला दक्षिणेत पाठवलं होतं। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी या शाहिस्तेखानाची इतिहासातील न भूतो न भविष्यती अशी फजिती केली आणि त्याला पळवून लावलं। ही घटना जेव्हा झाली तेव्हा औरंगजेब
काश्मीरला एका मोहिमेवरती होता। तिथे त्याला शाहिस्तेखानाची फजिती झाली आणि शाहिस्तेखान औरंगाबादपर्यंत पळून आला, ही खबर लागली। छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं पाहिजे या मानसिकतेने औरंगजेब काश्मीरवरून आग्र्याकडे कूच करू लागला। अर्ध्या रस्त्यात औरंगजेब होता नव्हता तोपर्यंत त्याला दुसरी खबर मिळाली की सुरत बदसुरत केली गेली, सुरत लुटली गेली। औरंगजेब आग्र्याला येऊन दरबार भरवतो न भरवतो तोपर्यंत त्या पाठोपाठ तिसरी खबर आली की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाण्याला वेढा घालून बसलेल्या जसवंत सिंगाचा सपाटून पराभव केला, त्याला सुद्धा तिथून पळून लावलं। दरबार भरतो न भरतो त्याला चौथी खबर मिळाली की छत्रपती शिवाजी महाराजांनी दौलताबादपर्यंत धडक दिली आहे आणि मुघलांचं सोन्या चांदीने भरलेलं एक जहाज मराठ्यांनी लुटलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संपूर्ण दक्षिणेचा एकदा कायतो बंदोबस्त केला पाहिजे या विचाराने औरंगजेबाने स्वतः दक्षिणेत उतरण्याचा निश्चय केला। हे कदाचित तुम्हाला माहीतही नसेल, परंतु त्याने दिल्लीच्या सुभ्यावरती दानिशमंद खान नावाच्या सुभेदाराची निवड केली। परंतु औरंगजेबाच्या दरबारातील काही मुत्सद्दी मंडळीने दक्षिणेत उतरणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा सामना करणं हे किती धोकादायक आहे हे त्याला समजावून सांगितल्याच्या नंतर मग मात्र औरंगजेबाने घाबरून हा आपला निर्णय मागे घेतला। शाहिस्तेखानाची फजिती झाली, आपण दक्षिणेत उतरणं धोकादायक आहे, परंतु आपल्याच तोडीचा एखादा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांवरती पाठवला पाहिजे हा विचार त्याच्या डोक्यात घोळू लागला आणि त्याच्यासमोर नाव आलं ते मिर्झा राजा जयसिंगाचं। आणि औरंगजेबाने त्याच्या वाढदिवशी म्हणजे 30 सप्टेंबर 1664 भरल्या दरबारामध्ये एक वाक्य वापरलं की परिस्थिती अशी आली आहे की एकतर तुम्ही जावे किंवा मी जावे, इतर कोणाला सिवा आवरत नाही, असं म्हणत औरंगजेबाने मिर्झा राजाच्या खांद्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे शिवाला दफे करण्याची मोहीम टाकली। मिर्झा राजा जयसिंगाला ही मोहीम स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या पराक्रमाने आणि स्वतःच्या खर्चाने पूर्ण करायची होती आणि औरंगजेबाची मर्जी मिळवायची होती। म्हणून मिर्झा राजा जयसिंगाने स्वतःच्या आमेरच्या खजान्यातून 60 लाख रुपये सोबत घेतले। जयपूरचं सर्वात मोठं घोडदळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं। भौतिक ताकद तर मिर्झा राजा जयसिंगाने अफाट कमवलीच होती, परंतु सोबतच मिर्झा राजा जयसिंग हिंदू होते, सात्विक होते, धार्मिक होते। धार्मिक आणि आध्यात्मिक ताकद आपल्यासोबत असावी म्हणून मिर्झा राजा जयसिंगाने काशी येथे 400 ब्राह्मण अनुष्ठानाला बसवले। बगळामुखी जपानुष्ठान त्यांच्याकडून करवलं। 11 कोटी शिवलिंग स्थापन केले, कोटी चंडी यज्ञ केला। इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा यशस्वी बिमोड केला तर 11 मन सोन्याची साखळी काशी विश्वेश्वराला वाहील असा नवस देखील त्यांनी केला। भौतिक ताकद, आध्यात्मिक ताकद सगळं काही सोबत घेऊन मिर्झा राजे जयसिंग छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून गेले। मिर्झा राजा जयसिंगच नाही तर अगदी राजा मानसिंगापासून हे राजपूत स्वत्व विसरले होते। स्वतःची निष्ठा त्यांनी मुघलांच्या पायावर आणि गादीशी खर्च केली होती। स्वतःचा पराक्रम, स्वतःची बुद्धी, स्वतःची धनदौलत आणि स्वतःची गादी सुद्धा त्यांनी त्याला अर्पण केली होती। परंतु दुसरीकडे स्वतंत्र विचाराचे आणि स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज वेगळ्याच विचारात होते। मिर्झा राजा जयसिंगाची कीर्ती, त्यांचा पराक्रम, त्यांची बुद्धी, त्यांचे मुत्सद्दीपणा, त्यांचं धोरणी राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होतं आणि म्हणूनच की काय त्यांना असं वाटत होतं की जर मिर्झा राजे जयसिंग आपल्या बाजूने आले तर आपण दोघे मिळून औरंगजेबाचा मुकाबला करू शकू आणि त्याला परास्त करू शकू। मिर्झा राजाच्या डोक्यात एकच प्लॅन होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं उगवतं स्वराज्य हे दोन्हीपणे नष्ट करायचं आणि औरंगजेबाची मर्जी मिळवायची। पुरंदर, मुरारबाजी आणि मराठे असे काही लढले की मिर्झा राजा विचार करायला भाग पडला की एक किल्ला जर 2-2 महिने अशा पद्धतीने लढत असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य घेऊ शकत नाही। आणि मिर्झा राजा जयसिंग सुद्धा पुरंदरचा पराक्रम पाहून तह करण्यास भाग झाला। जो तह झाला, कसा झाला, काय झाला हा वेगळा विषय आहे, त्यावरती एखादा वेगळा व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येऊयात। परंतु तुर्तास तरी तह झाल्याच्या नंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग यांची भेट झाली। भेटीत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला की औरंगजेब परकीय आहे, एतद देशीयांचं राज्य आलं पाहिजे, तुमच्याकडे आमेरची राजगादी आहे ती स्वतंत्र झाली पाहिजे, तुम्ही राजे व्हा, आम्ही तुमच्यासाठी लढू, अशी बरीच शिष्टाई छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाची केली। परंतु आपलं स्वत्व, आपली निष्ठा, आपला पराक्रम औरंगजेबाच्या गादीवर त्याच्या पायावर वाहिलेल्या मिर्झा राजा जयसिंगाला याचा काहीही फरक पडला नाही।
आणि मिर्झा राजा जयसिंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक प्रपोजल धुडकावून लावलं। पुढे राजकारणाचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं। महाराज तिथे कैदेत पडले। न भूतो न भविष्यती, अद्भुत, अद्वितीय, अकल्पनित अशा पद्धतीचा पराक्रम करून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून आणि औरंगजेबाच्या कैदेतून सुखरूप सुटून राजगडावरती आले। परंतु छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्याच्या नंतर मिर्झा राजा जयसिंगासोबत काय झालं हा इतिहास बऱ्याच जणांना ठाऊक नसतो। तोच इतिहास आता आपण जाणून घेऊयात। छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे काही सरदार, जे काही सेनापती चालून आले त्यांचा पूर्व आयुष्यामध्ये एक वेगळा इतिहास होता। ते सगळेच कर्तृत्ववान होते, कर्तबगार होते, महान होते, परंतु त्यांच्या आयुष्यात त्यांनी एकच चूक केली, ते छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभे राहिले। मिर्झा राजा जयसिंगासोबत सुद्धा तसंच झालं। मी जसं सांगितलं की 30 सप्टेंबर 1664 पर्यंत मिर्झा राजाची कीर्ती ही आसमानाला शिवत होती, परंतु जसंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याची मोहीम हातात घेतली, त्यांच्या कीर्तीला, त्यांच्या यशाला, त्यांच्या पराक्रमाला ओहोटी लागली। आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराज सुटले यात रामसिंगाचा हात आहे आणि काही अंशी मिर्झा राजा जयसिंगाचा सुद्धा हात आहे असं औरंगजेबाला वाटलं असावं, म्हणून त्याने रामसिंगाला शोकॉज नोटीस पाठवली, त्याला दरबार मना केला, त्याच्यावर कडक नजर ठेवली गेली। मी तुझ्यावर कारवाई का करू नये अशी एक शोकॉज नोटीस त्याने रामसिंगाला पाठवली। अर्थातच रामसिंगाने सुद्धा काहीतरी उत्तर औरंगजेबाला दिलं असावं, ते इतिहासात नमूद केलेलं नाही, परंतु त्या उत्तराने औरंगजेब खुश झाला नाही। त्यानंतर रामसिंगाचे परगणे जप्त झाले, त्याची तनखा बंद झाली आणि त्याला दरबारात येण्याची मनाई सुद्धा केली गेली। या गोष्टीने मिर्झा राजा जयसिंग जबरदस्त हळहळला। छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून येताना स्वतःच्या राज्यातील 60 लाख रुपये खजाना, सर्वात मोठा अश्वदळ सोबत घेऊन आलेला, 400 ब्राह्मण अनुष्ठानाला बसवणारा, 11 कोटी शिवलिंग तयार करणारा, बगळामुखी जपानुष्ठान, कोटीचंडी यज्ञ, 11 मन सोन्याची साखळी काशी विश्वेश्वराला वाहण्याचा नवस करणारा मिर्झा राजा जयसिंग हे सगळं कोणासाठी करत होता तर फक्त औरंगजेबाची मर्जी मिळवण्यासाठी करत होता। आणि इथे झालं असं की औरंगजेबाची मर्जी मिर्झा राजावरती खप्पा झाली। ज्या मोहिमेवरती मिर्झा राजा जयसिंग आला होता ती मोहीम तर अपयशी झालीच, परंतु उलट बादशहाची मर्जी खप्पा झाली आणि मिर्झा राजा जयसिंगाचे ग्रह फिरले। याच धर्तीवरती मिर्झा राजा जयसिंगाने बादशहाला उद्देशून परंतु त्याच्या जाफर खानाला पाठवलेलं एक पत्र आहे आणि त्याच्यातून मिर्झा राजा जयसिंगाची व्याकुळता व्यक्त होते। ते पत्र असं आहे: शिवाजीला दरबारी पाठवण्याकरता केलेल्या युक्त्या प्रवक्त्या व्यर्थ होऊन माझे दैवी खडतर आपत्ती आली आहे। माझ्या शत्रूंनी चिथावून दिल्यामुळे शिवाजीच्या पदरच्या ब्राह्मणांनी शिवाजीच्या सुटकेसाठी सर्व जबाबदारी रामसिंहावर घातली। रामसिंहाच्या सांगण्यावरून व त्याच्या ढिलाईमुळे शिवाजीला जाता आले अशी त्यांनी समजूत करून दिल्यामुळे त्याची मनसब व जहागीर काढून घेण्याचे घाटत आहे। माझ्या मनात असे बेईमानीचे विचार आले असतील तर मला मरण येवो। मी शिवाजीला जेरीस आणले, त्या माझ्या शब्दांवर विश्वास न ठेवता शिवाजीचे ब्राह्मण जास्त खरे का मानावे। औरंगजेबाची मर्जी आपल्यावर खप्पा झाली या विचाराने मिर्झा राजा जयसिंगाची मानसिकता विकृत झाली। त्यांची मानसिकता किती खालच्या थराला गेली। औरंगजेबाची मर्जी मिळवण्यासाठी म्हणून मिर्झा राजा जयसिंग किती खालच्या थराला जाऊ शकत होते हे सांगणारं त्यांनीच लिहिलेलं दुसरं एक पत्र आहे जे त्यांनी जाफर खानाला पाठवलं। ते पत्र असं आहे: शिवाजीने कसे तरी मला एकदा भेटावयास यावे अशा तजविजीत मी आहे, म्हणजे येता जाताना केव्हा तरी संधी साधून माझे हुशार लोक त्याचा नाश करतील। हा बादशहाचा बंदा लोकांच्या निंदास्तुतीकडे न पाहता बादशाही कार्य फत्ते करण्यासाठी काहीही करण्यास तयार आहे। बादशहानी संमती दिली तर त्याच्या कुळाशी शरीर संबंध जोडण्याचे म्हणजे माझ्या मुलाला त्याची मुलगी करण्याचे बोलणे लावण्यासही मी तयार आहे। त्याचे घराणे व जातकुळी माझ्यापेक्षा इतकी हीन आहे की आम्ही त्याच्या स्पर्श केलेल्या अन्नही खाणार नाही। मग लग्न संबंधाची गोष्ट कशाला? त्याची मुलगी पकडून आणली तरी मी तिला आपल्या जनानखान्यातही ठेवणार नाही, पण तो हीन कुळातील असल्यामुळे हे आमिष गिळून हुकाला अडकेल हा बेत फार गुप्त राखला पाहिजे। मिर्झा राजा जयसिंगासारखा महान, कर्तृत्ववान, शूर सेनापती, मुत्सद्दी राजकारणी आणि धोरणी माणूस एकदा डोक्यात विकृती शिरल्याच्या नंतर आणि बादशहाची मर्जी मिळवण्यासाठी किती खालच्या थराची बोलणी करू शकतो हे या पत्रातून स्पष्ट होतं। मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये काय फरक होता
हे या पत्रातून लक्षात येईल। या पत्रात मिर्झा राजा जयसिंग अतिशय विकृत मनस्थितीने बोलत आहेत, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज मिर्झा राजा जयसिंगाला पाठवलेल्या एका पत्रात बोलतात, तुमचे 2 पुत्र आहेत, एक रामसिंह आणि दुसरा मी। माझ्याशी तिथे बदसुलुकी म्हणजे गैरव्यवहार केली गेली। माझ्या विरुद्ध खूपच विरोध उफाळलेला दिसल्यामुळे जीव वाचवण्यासाठी मला पळून यावे लागले। कुंवर रामसिंह तिथे होता, पण मला तो एकट्याला सोडत नव्हता। मिर्झा राजा जयसिंग हा परकीय औरंगजेबाची सेवा करण्यात धन्यता मानत होता आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचं एतद्देशीयाचं स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते। एक हिंदू राजा म्हणून मिर्झा राजा जयसिंगाला अत्यंतिक आदर देत होते आणि दुसरीकडे मिर्झा राजा जयसिंग अत्यंत हीन भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भावना निखळ होत्या म्हणून ते आयुष्यात यशस्वी झाले आणि दुसरीकडे मिर्झा राजा जयसिंगाचे ग्रह फिरले होते। एकीकडे बादशहाची मर्जी खप्पा झाली होती, त्याच्या जवळचे सरदार सुद्धा त्यांना जुमानत नव्हते आणि दुसरीकडे स्वतःचा मुलगा रामसिंह हा सुद्धा त्यांच्या पत्राला उत्तर देत नव्हता। मिर्झा राजा जयसिंगाने पाठवलेलं कुठलंच पत्र तो दरबारात पेश करत नव्हता किंवा तिकडची खबर मिर्झा राजा जयसिंगाला पाठवत नव्हता। याच्यावरती सुद्धा एक पत्र मिर्झा राजा जयसिंगाने रामसिंगाला पाठवलंय, तू माझ्या कुठल्याच पत्राची उत्तरं देत नाहीस, माझा कुठलाच निरोप दरबारामध्ये पोहोचवत नाहीस, एक बाप म्हणून तरी तू माझ्याकडे लक्ष द्यावेस, अशा अर्थाचं एक पत्र मिर्झा राजा जयसिंगाने पुढे रामसिंगाला लिहिलं। रामसिंग सुद्धा मिर्झा राजाच्या पत्रांना उत्तरं देत नाही किंवा त्यांना तेवढा मान देत नाही। हे जेव्हा मिर्झा राजा जयसिंगाला समजलं तेव्हा मात्र मिर्झा राजा खचून गेला। एक वेळी दिल्लीच्या गादीवर कुणी बसावे याचा निर्णय घेणाऱ्या मिर्झा राजा जयसिंगाला बादशहानं लाथाडलं। सरदार किंमत देत नाहीत, स्वतःचा पुत्रसुद्धा उत्तर देत नाही, हे मात्र त्यांना अत्यंत बोचणी लागलं आणि आपण ही मोहीम हातात घेतल्यामुळे आपल्यावर काय काय आपत्ती आली याचं वर्णन करणारं एक पत्र मिर्झा राजा जयसिंगाने गिरधरलालला लिहिलं। ते पत्र असं आहे, मी माझा मुजरा गमावून बसलो, माझ्या वतनाच्या परगण्यांना मी मुकलो, दक्षिणेच्या युद्धाप्रित्यर्थ मला स्वतःच्या द्रव्याला खार लावून घ्यावा लागला, ते आता परत मिळण्याची आशा नाहीच आणि सर्वात अत्यंत खेदजनक गोष्ट म्हणजे माझ्या मुलाचा सर्वस्वी नाश झाला। रामसिंह दरबारातील काहीच हकीकत इकडे कळवित नाही, मजबद्दल कोठे काय बोलतात हे तुम्ही तरी सर्व कळवावे। ही मोहीम संपता संपता मिर्झा राजाची किती दयनीय अवस्था झाली होती हेच या पत्रातून आपल्याला स्पष्ट होते। परंतु या दयनीय अवस्थेचा औरंगजेबाला काहीही फरक पडला नाही। प्रकरण इथेच थांबलं नाही, तर औरंगजेबाने तडकाफडकी मिर्झा राजा जयसिंगाची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली। त्या जागी आपला मुलगा शहाजादा मुअज्जम याला नेमलं। इतकंच नाही तर सर्वात वाईट म्हणजे औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगाला बुरानपूरच्या मुक्कामी विष देऊन ठार केलं। या संपूर्ण मोहिमेमध्ये मिर्झा राजा जयसिंगाच्या अत्यंत जवळ असलेला उदयराज मुन्शी याच्याच कर्वे औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगाला विष देऊन मारलं। ही बातमी जेव्हा मिर्झा राजा जयसिंगाचा दुसरा मुलगा किरतसिंह याला कळाली तेव्हा किरतसिंहाने उदयराज मुन्शीचा बंदोबस्त करायचा म्हणून तो त्याच्यावरती चालून गेला, परंतु उदयराज मुन्शी बुरानपूरच्या सुभेदाराकडे पळून गेला। बुरानपूरचा सुभेदार त्याला थारा द्यायला तयार नव्हता, तेव्हा उदयराज मुन्शी मुसलमान झाला आणि मुसलमान झाल्याच्या नंतर मात्र किरतसिंहाची त्याला हात लावण्याची हिंमत झाली नाही। मिर्झा राजा जयसिंगासारखे राजपूत महान होते, शूर होते, कर्तृत्ववान होते, पराक्रमी होते, परंतु त्यांच्या आयुष्यात केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी आपली निष्ठा ही बादशहाला विकली होती। मिर्झा राजा जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये फरक काय होता हे सांगायचं झालं तर मिर्झा राजांचे पूर्वज हे मुघलांचे सेवक होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे सातत्याने स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते। मिर्झा राजांच्या वडिलांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्यावरती मुघलांची चाकरी करण्याचे संस्कार केले होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शहाजी राजांनी त्यांच्यावरती स्वतःचं स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याचे संस्कार केले होते। असं असलं तरी तुमच्या माझ्यासारख्यांना हा प्रश्न सतत पडत राहतो की जर छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग एकत्र आले असते तर औरंगजेबाला मरण्यासाठी 1707ची वाट कधीही बघावी लागली नसती। परंतु इतिहासाला जर तरचे प्रश्न विचारून चालत नाही। इतिहास जसा घडला तसा तो वाचावा लागतो, अंगीकारावा लागतो, त्याच्यातून काहीतरी शिकावं लागतं आणि पुढे जात राहावं लागतं। ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर पुढे शेअरसुद्धा करा। तुमचं प्रेम असंच कायम असू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो।